मैदानावर नागरी संरक्षण दल, महसूल प्रशासन, पोलीस प्रशासन, महानगरपालिका यांच्यातर्फे संयुक्तपणे एक प्रशिक्षण आयोजित केलेलं होतं। याच्यात सर्वसामान्य नागरिक सुद्धा सहभागी होते आणि जर हवाई हल्ला झाला तर हवाई हल्ल्यानंतर काय करावं याबाबत डेमो देण्यात आला। कुठल्या प्रकारचं सायरन वाजल्यावर जमिनीवर झोपावं, कुठल्या प्रकारचं सायरन वाजल्यानंतर रेस्क्यू सुरू करावं याबाबतची माहिती जी आहे ती सर्वसामान्य लोकांना देण्यात आली। याच्यामध्ये मीडियाचे प्रतिनिधी उपस्थिती, माझं त्यांना आव्हान आहे की मैदानावर तर थोडेच लोक उपस्थित होते, परंतु जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही जी माहिती आहे ती देणं गरजेचं आहे। बऱ्याच वेळा अशा परिस्थितीमध्ये भीतीचं वातावरण तयार होत असतं, तर नागरिकांना योग्य ती माहिती असणं गरजेचं आहे। त्यामुळे अफवा पसरवून होणारी जी हानी आहे टाळली जाते। पोलीस प्रशासन बॉम्ब टाकलेले आहेत, हे मी पुन्हा पुन्हा सांगतो की हे फर्स्ट एड आहेत, रेस्क्यूअर आहेत, त्यांनी सुद्धा पोझिशन घेतलेलं आहे आणि अशा वेळेस वाजलेला आहे। आता हा हॉल क्लिअर करतो, तुम्ही अशा जी विमानं बॉम्ब हल्ला करून निघून गेली किंवा त्यांचं वॉर्डर्स असतात ते इशारा करतात की आपल्या टीम ज्या आहेत त्या तयार राहण्यासाठी अशाच वेळेस आरोग्य विभागाला सुद्धा पाचारण केलं जातं। त्यांची एम्ब्युलन्स आलेली आहे, जसं आपण एक प्रात्यक्षिक दाखवतो त्याच्यामुळे इथेच एम्ब्युलन्स आपल्या जवळमध्ये येते। त्याच्यामध्ये डॉक्टर्स जे वेगवेगळे आमचे वॉर्डर्स असतात त्या भागामध्ये स्थानिक जे बस गोदीच्या मध्ये उचलून घेतात, त्याला क्रॅडल मेथड म्हणतात। एका महिलेला काही पायाला, त्याच्यानंतर होमगार्डच्या काही महिला ज्या जवान आहेत त्या सुद्धा जखमी झालेल्या आहेत, काही स्ट्रेचर घेऊन वाजेल। आता हे जे सिव्हिल डिफेन्सचे ऑर्डर असतात आपल्यापर्यंत पोहोचणार नाहीत, परंतु एक आपण त्यांना सुरक्षित स्थळापर्यंत कशा पद्धतीने घेऊन जातात। इथे 4 हँड सीट केली, दुसरे असे लहान मुलं आहेत, काही महिला आहेत जखमी झालेल्या आहेत, त्यांना मलमपट्टी करून किंवा जखमी करून त्यांना कशा पद्धतीने घेऊन जातं त्याचा आम्ही इथे प्रात्यक्षिक दाखवत आहोत। काही एम्ब्युलन्स सुद्धा येत आहेत, साहित्य नसल्यामुळे अशा पद्धतीने इमर्जन्सीच्या वेळेस कशा पद्धतीने उचलून येतात त्याचं प्रात्यक्षिक इथे दाखवण्यात येत आहे। फायरमॅन लिफ्ट केलेली आहे, 4 हँड सीट केलेली, इम्प्रोवाइज स्ट्रेचर बनवलेला आहे। स्ट्रेचर उपलब्ध नसेल तर कशा इथे आपण सादरीकरण केलेलं आहे। एक महिला आहे त्यांना डोक्याला जोडलेला आहे, हे केवळ एक मॉक ड्रिल आहे। जर त्यांचा सुद्धा शासकीय आरोग्य विभाग यांचा सुद्धा आपण सहभाग करून घेतो आणि त्याची प्रथमतः हे जे रेस्क्यूचं काम आहे हे झाल्यानंतर आम्ही फायर ब्रिगेड त्याच्यामार्फत सिव्हिलियन नागरिकांना प्रशिक्षण देऊन त्यांना संघटनेमध्ये भरती केलं जातं। त्या संघटनेमध्ये नागरिक संरक्षण संघटनेमध्ये तुम्ही निश्चितच भरती होऊ शकता। त्याच्यासाठी नाममात्र विचार केलेले आहे, सामान्य नागरिक घ्यायला आहे। अशा परिस्थिती आता उद्भवणार नाही, आता आपण आपल्या संरक्षण यंत्रणा सक्षम आहे, त्याची आपल्या सर्वांना परिस्थिती आलेली आहे। थोड़ी सी गाड़ी मागे गए, गाड़ी मागे गए, गाड़ी मागे गए, मागे गए, गाड़ी मागे गए। आज मीरा भाईंदर में नागरिक संरक्षण दल, महसूल प्रशासन, पुलिस प्रशासन और म्युनिसिपल कॉर्पोरेशन इनके दरमियान संयुक्त अभ्यास किया गया। कभी कोई हवाई हल्ला होता है तो उसके बाद जो कॉमन मैन है, पब्लिक है, उन्होंने क्या करना चाहिए
इसके बारे में प्रशिक्षित किया गया। सायरन कौन सा बजता है, उसका मीनिंग क्या होता है और उसके बाद इमीडिएटली हमने क्या करना चाहिए रेस्क्यू के लिए, उसके बारे में आज डेमो दिया गया। लाइव डेमो बहुत अच्छी तरीके से दिया गया। इसमें रेस्क्यू में एम्बुलेंस रहती है, उनको कैसे रेस्क्यू किया जाता है, स्ट्रेचर के द्वारा मैन्युअली सब बताया गया। कोई बिल्डिंग में आग लगती है या बिल्डिंग के छत के ऊपर से भी किसी को रेस्क्यू करना होगा तो उसको कैसे रेस्क्यू किया जाता है, उसका भी डेमो अच्छी तरीके से दिया गया। सर, इस ऑपरेशन अभ्यास के मार्फत आप शहर की जनता को क्या संदेश देना चाहोगे? मैं मेरा भाईंदर शहर के शहरवासियों को यही संदेश देना चाहूंगा कि ये जो अभ्यास है लोगों में जागरूकता लाने के लिए किया गया है। कोई डर इसमें से या अफवाहें नहीं फैलानी जानी चाहिए। हमारे पास इसकी जानकारी नहीं थी लोगों के पास कि अगर ऐसा हल्ला होता है तो क्या किया जाए, तो इसके बारे में लोगों को जागरूकता लाना, बस यही एक उद्देश्य था। क्या है ऑपरेशन अभियान और किस तरह ये कौन कौन लोगों को सक्षम डिपार्टमेंट को साथ में लेकर किया है? जिस तरह सिंदूर 2.0 ऑपरेशन चलाया गया भारत देश में, उसी तरह ऑपरेशन अभ्यास मॉक ड्रिल का आयोजन केंद्र शासन के निर्देशानुसार चलाया जा रहा है। भारत के कुल 800 जिलों में से 400 जिलों में ये मॉक ड्रिल चल रही है। उसमें महाराष्ट्र के 8 जिले में से अपने ठाणा में लगभग, हाँ, ये जो आज का 9वां मॉक ड्रिल है। इसके पहले हमने कल्याण में, बदलापुर, उल्लासनगर, भिवंडी, टिटवाला, ठाणा, वाशी और ये आज मेरा भाईंदर में इसका आयोजन किया है। और कल जो है वो अंबरनाथ में मॉक ड्रिल होने वाला है। इसका मुख्य उद्देश्य ये है कि लोगों में जो अफवाह है, भ्रम है या रूमर है वो नहीं फैलाना चाहिए। उसका कंफर्मेशन सिर्फ शासकीय अधिकारी या कर्मचारी गण से लेना चाहिए और उनके मार्गदर्शक तत्वों के हिसाब से ही चलना चाहिए, ये जरूरी है। सध्या आपण पाहत असाल की सध्याची जी युद्धजन्य परिस्थिती आहे त्या अनुषंगाने संपूर्ण देशामध्ये नागरिकांना असं जर कोणता मानवनिर्मित किंवा कोणती जर नैसर्गिक आपत्ती आली असेल तर नागरिकांनी त्या आपत्तीला कसं सामोरं जावं, स्वतःचं तसेच सोसायटीचं कसं संरक्षण करावं यासाठी त्यांना प्रशिक्षण करणे हा या मॉकड्रिलचा महत्त्वाचा उद्देश होता। या मॉकड्रिलसाठी जिल्हा प्रशासन तसेच मान्य जिल्हाधिकारी ठाणे, नैसर्गिक आपत्तीमधले सिव्हिल डिफेन्सची सर्व टीम तसेच पोलीस प्रशासन, महसूल प्रशासन, स्थानिक आपले मीरा भाईंदर महानगरपालिका, होमगार्ड्स यांचे, महानगरपालिकेचे फायर ब्रिगेडचे जे डिपार्टमेंट आहे यांच्या सर्वांच्या सहभागातून आज हे असं मीरा भाईंदरमध्ये प्रथमच आपण हे प्रशिक्षण आज आयोजित केलं होतं। याच्यामध्ये हे प्रशिक्षण आज स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे मैदानी इथं आपण आयोजित केलं होतं। आजूबाजूच्या सर्व सोसायट्यांनी याच्यामध्ये चांगला उत्स्फूर्त सहभाग घेतला होता। या प्रशिक्षणामध्ये अतिशय सुंदररित्या सर्व विभागांनी, विशेषतः करून जे आपलं नैसर्गिक आपत्ती किंवा जे प्रतिसाद दल असेल याच्यामध्ये त्यांनी स्वतः प्रात्यक्षिक करून कशा प्रकारे असं जर हल्ला झाला किंवा जर काय आपत्ती आली तर नागरिकांना कशा प्रकारे त्यांनी काय वर्तन ठेवावं, त्यांनी जर स्वतःचीही कशी स्वतःचाही बचाव कसा करावा किंवा जर काही जखमी जर लोक झाले असतील तर त्यांनाही कशा प्रकारे मदत करावी याबाबतचं आज इथं प्रात्यक्षिक देण्यात आलं। तसेच याच्यामध्ये फायर ब्रिगेडद्वारे जर कुठं आग किंवा असं जर काही लागलेली असेल अशा परिस्थितीमध्ये तर त्याच्यावर कसं नियंत्रण आणलं जाईल, त्याच्यामधून लोकांचा कसा बचाव केला जाईल असे सुंदर प्रात्यक्षिक दाखवले आहेत। अशा प्रकारे आज आपण इथं नागरिकांच्या माहितीसाठी आणि त्यांना अशा परिस्थितीला कसे सामोरं जावं यासाठी हे अभ्यास प्रशिक्षण आपण आयोजित केलं होतं। किती लोकांनी सहभाग, किती कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला होता? एक्झॅक्ट कर्मचाऱ्यांची संख्या आता मला सांगता येणार नाही, परंतु या विभागातील मी आता ज्या यापूर्वी उल्लेख केला त्या विभागातील मॅक्झिमम टू मॅक्झिमम सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी याच्यामध्ये सहभाग घेतलेला आहे। ऑपरेशन अभ्यास मार्फत शहराच्या नागरिकांना काय आव्हान? यामार्फत मी शहरातील नागरिकांना एवढंच आवाहन करील की हे फक्त अभ्यासासाठीच हे होतं, त्यांना सजग करण्यासाठी किंवा अशी जरी भविष्यामध्ये परिस्थिती निर्माण झाली तर त्याच्यामध्ये कसं आपलं वर्तन ठेवावं किंवा आपण कसं प्रशिक्षित राहावं यासाठी होतं। याच्या मार्फत कुठलीही असं प्रशिक्षणामार्फत या प्रशिक्षणाचा कुणीही कुठल्याही अफवा पसरू नये किंवा याच्या मार्फत काही होणार आहे अशी कुठलीही भावना बाळगू नये। हे फक्त आपण नागरिकांच्या कसं त्यांनी वर्तन ठेवावं किंवा कसं प्रशिक्षित व्हावं यासाठी आपण हे प्रशिक्षण ठेवलं होतं।